नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर राम हराळ। आजच्या या व्हिडिओमध्ये आयुर्वेदाचं प्रसिद्ध औषध कुमारी आसव या औषधाविषयी आपल्याला माहिती सांगणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कुमारी म्हणजेच कोरफड, ज्याला मराठीमध्ये कोरफड म्हणतात, त्याचा जो संस्कृत जो शब्द आहे त्याला कुमारी असे म्हणतात। त्या कुमारी आसवचे आपल्याला काय फायदे होतात, कोणत्या कोणत्या आजारावरती ते औषध आपण घेतलं पाहिजेत, ते औषध कसं घ्यायचं, ते औषध कोणी घ्यायचं नाही, घेत असताना काय सावधानता बाळगायची, हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बंधूंनो, कुमारीमध्ये जे मुख्य जे औषध आहे ते कोरफड आहे, परंतु हे कोरफड हे एकटंच औषध नसून त्यामध्ये अनेक औषधी सुद्धा समाविष्ट असतात। त्याच्यामध्ये असतात आपल्याला अद्रक, काळी मिरची, पिपळी, लवंग, दालचिनी, इलायची, नागकेसर, चित्रक, विडंग, धनिया, नागरमोथा, गूळ आणि त्याच्यामध्ये मध या सुद्धा औषधींचा समावेश असतो। त्यामुळे या कुमारी आसवचे गुण हे वाढत जातात आणि एकट्याच आजारावरती न चालता अनेक प्रकारच्या आजारावरती या कुमारी आसवचा आपल्याला कुमारी आसव हे लिव्हर करता एक टॉनिक आहे। ज्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची व्यसने करून अतिलठ्ठपणामुळे, व्यायामाचा अभाव किंवा जे गोष्टी नाही खायला पाहिजेत, साखर, मैदा यासारख्या गोष्टींच्या सेवनामुळे ज्यांचं लिव्हर खराब झालेलं आहे, ज्यांचं वजन वाढलेलं आहे, त्यांच्याकरता रामबाण उपाय म्हणजे कुमारी आसव आहे। ज्या लोकांना लिव्हर कमजोर झाल्यामुळे काविळासारखे आजार होतात, त्यांनी सुद्धा कुमारी आसवचं सेवन केलं। त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांना अपचनाचे आजार होतात, त्यामध्ये पोट दुखणे, पोट फुगणे, पोटावरती सूजन येणे हे पित्त असंतुलित असल्याचं लक्षण आहे। म्हणजे आपण जे अन्न खातो ते पचण्याकरता आपल्या शरीरामध्ये हा जठराग्नी असतो, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे जे गॅस्ट्रिक ज्युसेस असतात ते आपल्या शरीरामध्ये तयार होत असतात, परंतु तो जठराग्नी जर का मंद झाला तर ते अन्नाचं पचन होत नाही। त्यापासून न पचल्यामुळे त्या अन्नापासून काही विषारी पदार्थ तयार होतो, तो आपल्या शरीरात स्टोअर होते व त्यापासून आपल्याला अपचनाचे आजार होतात। तर त्या पित्त संतुलित करण्याकरता, आपला जठराग्नी प्रदीप्त करण्याकरता त्याला दीपन हा जो कुमारी आसवचा गुण आहे, त्याच्यामुळे आपला जठराग्नी प्रदीप्त होतो व पाचन या गुणधर्मामुळे आपल्या अन्नाचं पाचन होते। खाल्लेल्या अन्नाचं पाचन होऊन जो उरलेला जो भाग आहे तो कुमारी आसवमुळे व्यवस्थित पोट साफ होऊन आपल्या शरीराच्या बाहेर टाकला जातो। त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांना भूक लागत नाही, म्हणजे त्यांचा अग्नी मंद आहे, तर भूक न लागणे, भूक कमी लागणे, त्यामुळे बरेच लोक त्रस्त असतात। त्यामुळे ते लोक गरज नसतानाही खातात, भूक नसतानाही खातात, त्यामुळे त्यांच्याही अन्नाचं पाचन होत नाही। तर त्यामुळे काही लोकांचं वजन खूपच वाढते किंवा वजन खूपच प्रचंड वेगाने कमी होते। तर आरोग्याच्या दृष्टीने ह्या दोन्ही गोष्टी आपल्याकरता घातक आहेत। तर त्यामध्ये याचा अर्थ असा झालेला आहे की आपलं पित्त हे असंतुलित झालेलं आहे, पित्त हे कमी झालेलं आहे। म्हणून अशा लोकांकरता भूक वाढवण्याकरता दीपन पाचन या गुणधर्मानुसार कुमारी आसवचं जर का सेवन जर का केलं तर त्यांना भूक न लागणे व अपचनाच्या समस्येतून सुद्धा ते मुक्त होऊ शकतात। हे पोटामध्ये गॅसेस होणे म्हणजेच पोट फुगणे, पोट दुखणे याही आजारावरती अत्यंत उपयोगी आहे। बऱ्याच लोकांचं पित्त आणि वात इम्बॅलन्स झाल्यामुळे त्यांना पोटामध्ये गॅसेस होतात। गॅसेस झाल्यामुळे जी घाण बाहेर पडायला पाहिजे शरीरातून ती पडत नाही, नुसते त्या लोकांना वायू त्यांचा गुदद्वारातून बाहेर निघत असतो। त्या लोकांचं पोट खराब झालेलं आहे, पचन खराब झालेलं आहे। त्या पचनाला दुरुस्त करण्याकरता कुमारी आसव हे वात संतुलित करते व पित्तसुद्धा संतुलित करते। त्यामुळे त्या लोकांनी कुमारी आसवचं सेवन केलं पाहिजे। मासिक पाळीच्या दरम्यान बऱ्याच स्त्रियांना पोटामध्ये प्रचंड वेदना होतात, त्यांचा पोटामध्ये मुरडा येतो, म्हणजे त्यांच्या ज्या मांसपेशी आहेत त्या जखडतात, अत्यंत कष्टदायक अशा वेदना होतात। म्हणून त्याला आयुर्वेदामध्ये कष्ट आर्तव अशा म्हटलं गेलेलं आहे। तर त्या पोटावरील तणाव कमी करून पोटाला रिलॅक्स करणारं व त्यांच्या मासिक पाळीमध्ये त्यांना वेदनारहित ती क्रिया व्हावी यासाठी मदत करण्यासाठी कुमारी आसवचा उपयोग केला जातो। तर कुमारी आसवचं सेवन कसं करायचं? 15 ते 30 मिली हे औषध आपला आजार, आपलं वय, वजन व आजाराचा प्रकार, आजाराची शक्ती व रुग्णाची शक्ती बघून ते तज्ज्ञ वैद्य त्याला हे औषध घ्यायला सांगतात। हे जितकं औषध घेतलं 15 ते 30 मिली दरम्यान, तितकंच म्हणजे समप्रमाणात पाणी घेऊन हे औषध जेवणानंतर सेवन जर केलं तर आपल्याला याचे खूप चांगले रिझल्ट मिळतील। हे कुमारी आसव हे औषध कोणी घेऊ नये व त्याच्या घेत असताना काय सावधानता बाळगायला पाहिजेत। तर कुमारी आसव हे प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे, त्याचं प्रमाण हे चुकलं नाही पाहिजेत। त्याचप्रमाणे ज्या लोकांना शुगर आहे त्या लोकांनी याच्यामध्ये गूळ व मध असते याचा विचार करून आपल्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनानेच या औषधाचं सेवन केलं पाहिजे, ही याची सावधानता आहे। त्यामध्ये
अनेक प्रकारच्या उष्णता वाढवणाऱ्या म्हणजेच जठराग्नी वाढवणाऱ्या सुद्धा औषधी आहेत। त्यामुळे आपला कोणत्या आजारावरती हे औषध चालते किंवा कोणत्या आजारावरती चालत नाही याचं सुद्धा मार्गदर्शन हे तज्ज्ञ वैद्यच आपल्याला करू शकतात। त्यामुळे आपली प्रकृती कशी आहे, आपल्याला कोणतं औषध चालते कोणतं औषध चालत नाही यासाठी आपण आपल्या डॉक्टरांचं वैद्यांचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे। एवढंच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगू शकतो। ॲसिडिटी, अपचन, गॅसेस, मूळव्याध किंवा पोटाच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्यांना जर अनेक प्रकारचे प्रयत्न करूनही त्यांना योग्य तसा हवा तसा जर रिझल्ट जर मिळत जर नसेल तर दिलेल्या या नंबरवरती आपण संपर्क करू शकता। आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केले जाईल। हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे। आपल्या परिजनांना, आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।